आणि गडबड झाली म्हणून मी तो फोन उचलला आणि समोरून आवाज आला, नागेश्वरी ताई तुम्हीच बोलताय ना? म्हटलं हो बोला, कोण आहे? माझा स्वभाव प्रचंड तापट आहे महाराज. मी म्हटलं बोला कोण आहे, का फोन करताय? आधी 2 मिस कॉल आलेले होते. कोण आहात तुम्ही? कारण कार्यक्रम घेणाऱ्यांची भाषा वेगळी आहे, ते एका वाक्यात बोलून टाकतात. नागेश्वरी ताई का अमक्या अमक्या महिन्यातली अमक्या अमकी तारीख रिकामी आहे का, हे बोलणं कार्यकर्त्यांचं असतं. मला वाटलं बाई आहे कोणतरी, काहीतरी गोंधळ घरातला सांगणार, दुसरं काय सांगणार आहे? ते थोडं म्हणणार आहे गाथा काय ज्ञानेश्वरी काय काय कळणार आहे? 12 वर्षाचं आयुष्य निघून गेलं त्याच्यामध्ये. तिथं आम्हाला थांगपत्ता लागत नाही, एका एका अक्षराचा अर्थ कळत नाही. तिथं युट्यूबला कीर्तन ऐकून काय करणार आहे? म्हटलं कोण आहे? ती म्हटली नागेश्वरी ताई वैतागू नका हो, फोन कट नका करू. मी म्हटलं मग तुम्ही बोला ना, कोण आहात? त्यावेळेला त्या मुलीला असं वाटलं मी फोन कट करीन महिला मंडळ. तिनं पुढचं वाक्य लगेच उच्चारलं. ती म्हणली ताई मी 27 वर्षाची विधवा पोरगी आहे. माझा हात असा लटपटला. ज्यावेळेला विधवा 27 वर्षाची बोलते महिला मंडळ, हात लटपटला माझा. मी म्हटलं का मस्करी करताय? कोण आहात तुम्ही? मस्करी करू नका, जीव घेणे मस्करी करू नका. राग येतोय ना, 2 शिव्या द्या, फोन ठेवा, पण मस्करी करू नका. ती पोरगी धायमाय मोकलून तिचा रडण्याचा आवाज मला आला. ती म्हणजे नागेश्वरी ताई मी मस्करी करत नाही, मी खरंच 27 वर्षाची विधवा आहे. म्हटलं असं? म्हटले हो, 3 महिने झालं माझा पती या जगातून निघून गेलाय नागेश्वरी ताई. अख्खं कोरोना अख्खं घर सगळ्यांना कोरोना झाला होता. माझ्या सासऱ्यांना, सासूना, माझ्या नंदेला, माझ्या बारक्या दिराला सगळ्यांना वाचवता नागेश्वरी ताई आमचे हे त्याच्यामध्ये इतके अडकले का परत ते बाहेर आलेच नाही. मी इकडं माझ्या माहेरी गेलेली होती, मला तर माहीतही नाही, मी त्यांना शेवटचं बघितलंही नाही. नागेश्वरी ताई मी त्यांची हाडं सुद्धा पाहिली नाही हो. आता एकांतपण जगणं खूप कठीण आहे. आता एकांत निघत नाही नागेश्वरी ताई. सहज मोबाईल पाहिला, तुमचं कीर्तन दिसलं, मी थोडं ऐकलं, मनाला बरं वाटलं. एक एक करून तुमचे सगळे व्हिडिओ मी युट्यूब मधले पाहिले. पण का हो ताई, सगळ्या विषयावर तुम्ही बोलता. बहीण भाऊ आई वडील देश धर्म साधू संत देव सगळ्या विषयावर तुम्ही बोलता. पण नागेश्वरी ताई विधवा स्त्रीवर बोला ना कधीतरी. महिला मंडळ जसा एखाद्या धनुष्यातून बाण सुटावा आणि तो खचकन एखाद्याच्या हृदयाला लागावा, तशी ती वाक्य त्या धनुष्याच्या बाणाप्रमाणे माझ्या हृदयात घुसली होती. मी म्हटलं ताई मी तुमचा नंबर ॲड करते, मी तुमची परिस्थिती मनस्थिती नाही माझी, तुमची परिस्थिती ऐकण्याकरता तुम्ही फोन ठेवा. महिला मंडळ त्या मुलीनं फोन ठेवला. त्याच्यानंतर थोडंसं चिंतन माझं चालू झालं, थोडा अभ्यास चालू झाला, बऱ्याचशा साऱ्या गोष्टी मला त्या ठिकाणी कळाल्या. आणि मग आता इथं बसलेल्या बापालाही मी प्रश्न विचारते, इथं बसलेल्या आईलाही मी प्रश्न विचारते का हो, ज्यावेळेला तुम्हाला मुलगी होते त्यावेळेला तुम्हाला आनंद का होत नाही? आजही तीच मानसिकता आहे का? काही नाही हो, मुलगी झाली दुसऱ्याचं धन आहे, लहानची मोठी करायची, 12वी शाळा शिकवायची, चांगल्या घरात पोरगी द्यायची. पण कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर कोणता वर्ग गेला असेल तो तरुण वर्ग गेला महाराज. आजही 70 वर्षाच्या बापाच्या समोर ज्यावेळेला 30-32 वर्षाची विधवा पोरगी उभी राहते त्यावेळेला तो बाप जिवंत असून मेलेला असतो, लक्षात ठेवा. म्हातारा असणारा बाप ज्यावेळेला पोरीचा पहिला नंबर येतो ना त्यावेळेला ती पोरगी म्हणते बाबा मला शिकू द्या ना बाबा, माझा पहिला नंबर येतोय, मी काहीतरी करीन, डिग्री घेईन का माझ्या पायावर उभी राहीन. बाप काय म्हणतो सांगू? इथं बसलेला बाप विचार करतो बाई पोरीची जात आहे, मी तुला चांगलं घर बघून देतो ना, तुला काय गरज आहे कमवायची, तू काय टेन्शन घेऊ नको, तुला चांगलं घर बघून देतो म्हणून बाप लग्न करून देतो. अरे ज्यावेळेला तिचं लग्न होतं ना महिला मंडळ, एका झटक्यात तुटून जातं. ज्यावेळेला तिचा पती तिच्या जगातून निघून जातो महाराज. बापाला असं वाटतं नाही पोरगी चांगल्या घरात दिली आणि ती लाडत ती नवऱ्याकडे जाते. अहो मला शिकवा ना, प्रचंड इच्छा शिकायची, अहो शिकवा ना मला, मी काय नाही सकाळ संध्याकाळ घरचं काम करेल, थोडंफार शाळेत न जाता घरी पुस्तकं आणून द्या, मी शिकन, मी अभ्यास करीन. नवरा म्हणतोय मी एवढा कमवतोय, तुला काय गरज आहे पायावर उभं राहायची?
आणि मग तोच नवरा ज्यावेळेला निघून जातो ना त्यावेळेला 2 भावंड असतात. आता ते 1-2 वर्ष जातात, छोटा दिराचं लग्न होतं, तो वेगळं निघतो, म्हातारे मायबापाला तो सांभाळत नाही, हिच्या पोटी एखादं लेकरू असतं, तिकडं मायबापालाच नीट सांभाळलं जात नाही, ही माहेरी कशी जाईल, आणि मग तिचं जगणं किती अवघड असतं. कधीतरी विचार केला का? कोणती गोष्ट पायाजवळ पाहण्यापेक्षा दूरवर पाहिली पाहिजे. महाराज अजून 4 ओळी बोलते. नवरा नसला की जगणं सोपं नसतं. नवरा नसला की जगणं सोपं नसतं. समाजात वावरणं तिला कठीण होऊन बसतं. नवऱ्याच्या निधनानं ती पुरती कोसळून जाते. तिच्यासाठी खरं तर आकाश पाताळ एक होते. अरे डोंगरा एवढं दुःख घेऊन तिला पुढे चालायचं असतं आणि विरहाचं विष पिऊन मुलांना सावरायचं असतं. एवढं करून समाज म्हणतो विधवा स्त्री म्हणजे चारित्र्यहीन. विधवा स्त्री म्हणजे चारित्र्यहीन असते असे काहींना वाटते आणि मौज मजा करण्याकरता तिच्या अवतीभोवती सातत्यानं गर्दी वाढत असते. लोक फुकटचे सल्ले द्यायला इतके शहाणे असतात. लग्न करून टाक, वयच कुठे आहे तुझं, लग्न करून टाक म्हणून फुकटचे सल्ले लोक देतात आणि वासना धुंद नजरांचा तिच्या शरीरावर कायमचा हल्ला करतात. विधवा स्त्री ही संधी समजून काही जण तिच्याकडे बघत राहतात. हाताची 5 बोटं सारखी नाही. जे राजेश्वर छत्रपतींच्या विचारावर चालतात ते कधीच वेगळा विचार करणार नाही. पण जिच्या मस्तकावर कुंकू नाही ना, विधवा स्त्री ही संधी समजून काही जण तिच्याकडे पाहत राहतात आणि मर्द नावाची श्वानपथ तिच्या अवतीभोवती गुरगुरत राहतात. अशा स्त्रियांना समाजात सुद्धा कमी मान मिळतो. महाराज एखाद्या बाईनं पंगत घेतलेली असावी, तिच्या मुलानं पंगत घेतलेली असावी आणि महाराज ताईला बुक्का लावायचा तिची मनातून इच्छा असते. हातामध्ये बुक्का, एक हातात हार, ती उठते महाराज बुक्का लावायला. मग समाजातून आवाज येतो, बाई तुम्ही खाली बसा आणि सुवासिन बाईला उठवा. अशा स्त्रियांची समाज सुद्धा वेळोवेळी परीक्षा घेतो आणि समाजात सुद्धा त्यांना जरा कमीच मान मिळतो. पण ऐका ना, एवढं सगळं असून सुद्धा, अरे एवढं सगळं असून सुद्धा भारत देशातली संस्कृती आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. वाक्य व्यवस्थित ऐका. या भारत देशातली परंपरा अशी आहे, तो नवरा आहे तोपर्यंत प्रेम करील, यात काय नवल आहे, पण तो गेल्यानंतर सुद्धा ती प्रेम करते, ती पतिव्रता असते. महाराज एवढं सगळं असून सुद्धा संसाराचा गाडा ती एकटी ओढत राहते. एवढं सगळं असून सुद्धा प्रपंचाचा गाडा ती एकटी ओढत राहते. आणि पुरुष वर्ग तीच जर शिकलेली असेल तर त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन ती पुढे निघून जाते. महाराज फक्त ती मुलगी शिकलेली